नमस्कार. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी एक छान असा पराठा बघणार आहोत. इथे मी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. शाळेच्या डब्याची घाई असते, शाळा सुरू झालेला आहे किंवा नाश्त्याची पण घाई असते. त्या वेळात पटकन आपल्याकडून काहीतरी तयार व्हावं आणि पोटही मुलांचं भरलं जावं यासाठी हा पराठ्याचा प्रकार आपण बघत आहोत. ज्या भाज्या मुलं खात नाही त्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. भाज्या कोणत्या घालायच्या हे पूर्णतः तुमच्या घरातल्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. इथे आपण हे वाटण जाडसर करून घेणार आहोत. त्यासाठी मी अद्रक खिसून घेतलेलं आहे आणि लसणाचंही प्रमाण कमी ठेवलेलं आहे. जर लहान मुलांसाठी करत असाल तर हिरव्या मिरचीचं देखील तुम्ही प्रमाण कमी करू शकता. थोडीफार लाल चटणी घातली किंवा बेडगी मिरची घातली तरी चालेल. सकाळची आपली खूप धावपळ असते, त्यामुळे पटकन होणारा नाश्ता मुलांना आवश्यक असतो. त्यासाठी हा नाश्ता अगदी पटकन होतो. फार जास्त मेहनत नाही आणि काही नाही. आता त्यानंतर मी इथे एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे. इथे जाड खिसणी घेतलेली आहे आणि तुम्ही बारीक पण खिसणी वापरू शकता. इथे जाड खिसणीने मी हा कोबी खिसून घेतलेला आहे. असं जाडसर मी याला खिसलेला आहे. तुम्ही जाड नको असेल तर मिक्सरला पण वाटून घेऊ शकता. पल्स मोडवर ही कोबी अशी फिरवून घेऊ शकता. असा कोबी खिसून घेतला की दाताखाली छान वाटतो त्या पराठ्यामध्ये. आता त्यानंतर मी थोडेसे 2 बटाटे घेतलेले आहेत. इथे बटाट्याचे मी सालं काढून घेतलेले व त्या बटाट्यांना मी मधून असा काप देत आहे. कारण आपण हा असा अख्खा बटाटा घेऊन जर खिसला तर त्याचे लांब लांब धागे येतील आणि ते आपल्याला लाटताना किंवा पराठा कट करताना थोडंसं प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे मी असे याला मधून कट करून घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपण खिसताना त्याचे धागे असे छोटे छोटे येतील. किंवा तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकतात. आता ज्या भागाने आपण चीर दिली त्या भागाने मी हे बटाटे असे खिसून घेत आहे. अगदी बारीक खिसणी असेल तर मग त्याला मिक्सरला फिरवायची काही गरज नाही आहे. मी इथे मिक्सरला फिरवत नाही आहे, असंच जाडसर ठेवत आहे. आता हे सगळं आपण छान परतून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता फोडणीसाठी आपण इथे थोडंसं जिरं घालणार आहे. अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे. त्यानंतर आपण इथे फोडणीला थोडासा हिंग घालायचा आहे. आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते ह्या मी तेलाच्या फोडणीमध्ये घालत आहे. हे कच्चं घातलं तर मुलांना त्रास होईल, त्यामुळे आपण हे असं थोडंसं परतून घालत आहोत. आणि ज्यांना खायला त्रास होतो त्यांना पण ही कोबी बटाटा खाण्यात त्रास होऊ नये म्हणून आपण कोबी आणि बटाटा थोडासा हलकासा भाजून घेणार आहे. आपल्याला पूर्णतः त्याची भाजी किंवा शिजवून घ्यायचं नाही आहे. इथे फोडणीसाठी व पराठ्याला कलर छान यावा यासाठी मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे. सुरुवातीला आपल्याला कोबी परतून घ्यायचा आहे, कारण बटाट्यापेक्षा कोबीला शिजायला जास्त वेळ लागतो. म्हणून अगदी 2च मिनटं मी फक्त यामध्ये कोबी परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये बटाटा मिक्स केलेला आहे. बटाटा आणि कोबी पुन्हा आपल्याला 2 मिनटं असं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला हे दोन्ही घालून एकजीव करून घ्यायचे आहे व त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. आता इथे 2 मिनटं झालेले आहेत आणि कोबी आपल्याला मिक्स करायच्या आधी मी त्यात चवीपुरता मीठ घालून घेतलेलं आहे. इथे मी सेंधव मीठ वापरलेलं आहे. तुम्ही जे भाजीला खात असाल ते तुम्ही इथे घालू शकता. आता हे मीठ छान ह्या कोबीमध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जेवढं पराठ्याला लागणार आहे तेवढंच मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे. हे सर्व मिश्रण मी कढईतलं एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर ते आपल्याला थंड करायचं आहे. त्यानंतर मी ते खलबत्त्यामध्ये थोडीशी धनेपूड आणि बडीशोप घेतलेली आहे.
आपल्याला ते जाडसर असं कुटून घ्यायचं आहे। पराठ्यामध्ये बडीशोप अशी खायला दाताखाली आली की छान लागते। आता ही कुटलेली बडीशोप आपल्याला या कोबीच्या मिश्रणावर घालून घ्यायची आहे। बडीशोप घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, चवीला खूप छान लागते। आता त्यानंतर मी इथे 1 चमचा असे तीळ घालत आहे। इथे मी पांढरे तीळ वापरलेले आहे, तुम्ही कलोंजी किंवा काळे तीळ पण वापरू शकता। आता यामध्ये मावेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। माझं साधारणतः 1.5 कप पीठ यामध्ये बसलेलं आहे। जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला यात घालून एक छानसर गोळा मळून घ्यायचा आहे। फार पातळ ठेवायचं नाही आहे, ज्याप्रमाणे आपण घट्ट चपातीची कणिक मळतो त्याप्रमाणे याला मळून घ्यायचं आहे। आता ह्या मळलेल्या गोळ्याचे आपल्याला जेवढ्या पराठ्याचा आकार आहे तेवढ्या प्रमाणात गोळे करून घ्यायचे आहे। हे पीठ असं झाकून मुरत ठेवायचं नाही, कोबीला पाणी सुटतं, बटाट्याला पण पाणी सुटतं, त्यामुळे हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते। पीठ मळल्यानंतर तुम्ही लगेचच पराठे लाटायला घेऊ शकता। जर समजा तुम्हाला उशीर असेल, पराठे उशिरा लाटायचे असतील किंवा वेळेवर गरमागरम करून द्यायचे असेल तर तुम्हाला हे पीठ फ्रीजमध्ये ठेवावं लागेल। आता हा गोळा मी पिठात छान घोळवून घेतला आहे आणि त्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे मी मध्यम आकाराचे पराठे छान लाटून घेतलेले आहेत। मी ताटलीने कट करून घेतलेला आहे, तुम्ही बिना कट करताही हा पराठा तव्यावर शेकून घेऊ शकता। आता याच्या कडा काढून घेतलेल्या आहे आणि अशाच प्रकारे मी 2 ते 3 पराठे लाटून घेत आहे, म्हणजे जेणेकरून घाई न होता आपल्याला डब्यापुरते छान पराठे भाजून देता येईल। आता इथे तवा मला ग्रीसच करायचा होता, म्हणून मी त्यासाठी हिरव्या मिरच्या आधी सुरुवातीला भाजून घेतलेल्या आहे। हिरव्या मिरच्या भाजताना आपण तेल घालतोच, त्यामुळे तवाही ग्रीस होतो आणि मिरच्याही भाजल्या जातात। पराठ्यासोबत मिरच्या, दही, सॉस, लोणचं, सुकी चटणी हे जिन्नस खायला छान लागतात, त्याच्यामुळे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याबरोबर घेऊ शकता। आता इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, आता आपण त्या काढून घेऊ। तवा मी मध्यम आचेवरच ठेवलेला आहे, अगदी मंद पण करायची नाही आणि हाय पण फ्लेम करायची नाही, आपल्याला मध्यम आचेवर हे पराठे छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहे। हे पराठे फुलत नाही आपल्या फुलक्यांसारखे, हे अगदी तसेच राहतात। आता छान याला मी भाजून घेतले आहे। याला तुम्ही तेल, तूप, बटर काय तुम्हाला आवडेल ते लावून भाजून घेऊ शकता। इथे पराठा आपला छान भाजलेला गेला आहे, पराठ्याचा छान खमंग सुवास येत आहे व त्यासाठी मी वरतून त्याला तूप लावून भाजून घेतलेले आहे। असे पराठे डब्याला दिल्यानंतर तुमचा डबा अजिबात रिकामा येणार नाही व मुलं आवडीने खातील, त्यांना पोषण पण मिळेल आणि भाज्याही त्यांच्या पोटात जातील। वेगळी भाजीही तुम्हाला द्यायची गरज नाही सकाळच्या घाईत। तुम्ही इथे बघू शकता पराठ्याला रंगही सुरेख आलेला आहे आणि पराठ्याचा सुवास खूप छान दरवळतोय। इथे तेवढ्या पिठामध्ये माझे जवळपास 9 पराठे तयार झालेले आहे। तुम्ही इथे बघू शकता पराठे किती मऊ झालेले आहेत, अगदी तुम्ही लहानांना किंवा वयस्कर मंडळींना सुद्धा हे देऊ शकता। मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। हेल्दी खा आणि हेल्दी रहा। थँक्यू।